नमस्कार. संत नामदेवांच्या आयुष्यातला तो एक क्षण, ज्याने त्यांच्या भक्तीची आणि देवाकडे बघण्याची दृष्टीच पूर्णपणे बदलून टाकली. आज आपण त्याच एका निर्णायक क्षणाची गोष्ट पाहणार आहोत. विचार करा, ही कल्पना किती सुंदर आहे नाही का? जो देव फक्त देवळातल्या एका काळ्या दगडात दिसायचा, तोच आता एका बैलामध्ये, झाडामध्ये, इतकंच काय तर आपल्या प्रत्येक श्वासात दिसायला लागला. हे इतकं मोठं स्थित्यंतर, हे इतकं मोठं आध्यात्मिक परिवर्तन कसं घडलं असेल? चला तर मग बघूया त्यांचे गुरु विसोबा खेचर यांनी नामदेवांना या अद्भुत सत्यापर्यंत कसं आणून पोहोचवलं. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे बघावं लागेल की नामदेवांची भक्ती मुळात होती तरी कशी. त्यांची श्रद्धा होती देवाच्या सगुण रूपावर, म्हणजे जे रूप डोळ्यांना दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, अशा भौतिक रूपावर. अगदी खोल, वैयक्तिक आणि एकाग्र भक्ती होती त्यांची. त्यांचं संपूर्ण जगच जणू त्यांच्या लाडक्या विठ्ठलाभोवती फिरत होतं. आणि हा विठ्ठल म्हणजे कोण? तर देवळातल्या त्या पाषाणाच्या मूर्तीत राहणारा देव. म्हणजे बघा, त्यांचं नातं किती जवळचं होतं. ते त्या मूर्तीला फक्त एक प्रतीक नाही, तर आपला जिवंत सखा, आपला सोबती मानायचे, त्याच्याशी बोलायचे, त्याला नैवेद्य दाखवायचे. अगदी जीवाभावाचं नातं होतं ते. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक अशी भेट घडली, ज्या भेटीने नामदेवांच्या भक्तीबद्दलच्या, देवाच्या कल्पनेबद्दलच्या सगळ्या विचारांना मुळापासून हादरून टाकलं. झालं असं की परंपरेप्रमाणे नामदेव आपले गुरु विसोबा खेचर यांना शोधायला निघाले. आणि ते त्यांना कुठे सापडले? तर एका गोठ्यात, एका बैलाच्या पाठीवर बसून मंत्र जप करत होते ते. आता जरा कल्पना करून बघा, नामदेवांना हे दृश्य पाहून काय वाटलं असेल? किती मोठा धक्का बसला असेल. ज्या देवाचं नाव आपण जपतो, त्याच देवाच्या वाहनावर बसून जप करायचा? हे तर त्यांच्या श्रद्धेनुसार पूज्यतेच्या सगळ्या नियमांच्या विरुद्ध होतं. साहजिकच त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला की एवढे मोठे गुरु आणि ते एका बैलावर बसून पवित्र मंत्राचा जप कसा काय करू शकतात? त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. एका बाजूला गुरु दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला होत्या त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या श्रद्धा. काय करावं काहीच कळेनासं झालं होतं. पण गंमत बघा, यावर विसोबांनी स्वतःचा काही बचाव वगैरे केला नाही. उलट त्यांनी इतका सहज एक प्रश्न विचारला की त्या एका प्रश्नाने नामदेवांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून गेला. विसोबा अगदी शांतपणे हसले आणि त्यांनी एक साधासुधा पण इतका भेदक प्रश्न विचारला. अरे, तू ज्या विठ्ठलाला देवळात बघतोस ना, तो इथे नाहीये का? हा प्रश्न साधा नव्हता. तो थेट नामदेवांच्या आकलनाच्या, त्यांच्या समजुतीच्या मर्यादांनाच आव्हान देत होता. आणि मग पुढचं वाक्य तर त्याहूनही जबरदस्त होतं. ते म्हणाले, तूच तर म्हणतोस ना की विठ्ठल सगळीकडे आहे. मग जर तो सगळीकडे आहे तर तुला काय अडचण आहे? किंवा मला तरी काय अडचण असायला पाहिजे? बघा, इथेच या शिकवणीचं सगळं सार आहे. विसोबांनी त्यांना काही नवीन शिकवलंच नाहीये. त्यांनी फक्त नामदेवांच्याच श्रद्धेचा आरसा त्यांच्यासमोर धरला आणि त्यामागचं सखोल सत्य उलगडून दाखवलं. आणि त्या एका क्षणापासून नामदेवांच्या समजुतीमध्ये एक खूप मोठा, एक मूलभूत बदल घडायला सुरुवात झाली. त्यांना जणू विचारांची एक नवी दिशाच मिळाली. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. नामदेवांना हे जाणवलं की त्यांचा मित्र विठ्ठल, जो मूर्तीच्या रूपात आहे, म्हणजे साकार आहे, तो तर आहेच, पण त्याचबरोबर तोच विठ्ठल त्या रूपाच्या पलीकडे आहे. त्याला रूप नाही, तो एक वैश्विक चैतन्य आहे, म्हणजे निराकार आहे. आणि तोच निराकार विठ्ठल प्रत्येक गोष्टीत आहे. तर आपण बघू शकतो की त्यांच्या भक्तीचा प्रवास कसा बदलला. सुरुवातीला होती मूर्तीभक्ती, म्हणजे देवाला फक्त एकाच जागी बघणं. मग आला गुरूंचा तो एक प्रश्न, ज्याने त्यांच्या विचारांना आव्हान दिलं. आणि शेवटी झाला सर्व व्यापकतेचा साक्षात्कार, म्हणजे देवाला सगळीकडे बघण्याची दृष्टी मिळाली. एका मर्यादित प्रेमापासून ते सर्वसमावेशक प्रेमापर्यंतचा हा प्रवास होता. विठ्ठलावरचं प्रेम कमी झालं नाही, ते तसंच राहिलं. फक्त आता त्या प्रेमाला, त्या भक्तीला एक सर्व व्यापकतेचा चष्मा लागला होता. म्हणजे असं नाही की देवळातला त्यांचा मित्र हरवला. उलट आता तोच मित्र त्यांना प्रत्येक जागी, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक जीवात दिसायला लागला होता. आता साहजिक आहे, आतमध्ये इतका मोठा बदल झाल्यावर त्याची अभिव्यक्ती बाहेर दिसणारच होती. आणि ती दिसली त्यांच्या जीवनकार्यात, म्हणजे त्यांच्या अभंगांमध्ये. आणि गंमत म्हणजे हा बदल अभ्यासकांना त्यांच्या अभंगांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो.
त्यांचे सुरुवातीचे जे अभंग आहेत ते विठ्ठलाच्या मूर्तीवर, त्याच्या रूपावर केंद्रित आहेत. पण नंतरच्या अभंगांमध्ये निराकार, निर्गुण, परमात्म्याचं वर्णन येतं. आणि त्यांचा हा वैश्विक दृष्टिकोन इतका महत्वाचा आणि इतका मोठा होता की त्यांचे काही अभंग शीख धर्माचे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विसोबा खेचरांच्या सहवासात नामदेवांची भक्ती त्या निराकार आणि निर्गुण परमात्म्याच्या प्रकाशाने जणू उजळून निघाली. हाच तो क्षण होता जिथे त्यांच्या भक्तीला तिची खरी अमर्याद ओळख मिळाली. पण थांबा, संत नामदेवांची गोष्ट आणि त्यांचा प्रभाव इथेच संपत नाही. खरी गोष्ट तर इथून पुढे सुरू होते. त्यांच्या या वैश्विक प्रेमाचा संदेश फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. तो आपल्या मायभूमीच्या सीमा ओलांडून खूप दूरवर पोहोचला. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या भागात आपण संत नामदेवांसोबत थेट पंजाबचा प्रवास करणार आहोत. घुमान गावातलं त्यांचं वास्तव्य आणि संपूर्ण उत्तर भारतात त्यांच्या कीर्तीचा प्रसार कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. तर जर आपल्याला हा भाग आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण आपल्या पाठिंब्यामुळेच अशा अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोचवायला आम्हाला मदत मिळते. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.